ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा। अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी महापालिका करणार तात्काळ सर्वेक्षण। मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तात्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे 294 स्ट्रक्चर आहेत। या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते। मात्र आता त्यांच्या कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेत सादर करायचे आहे। त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसही देण्यात आल्या आहेत। स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे त्यात 8 दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे। त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले। तसेच राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे। उंची वाढवण्यात आलेल्या धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण जाहिरात विभागातर्फे करण्यात येणार आहे। त्याचवेळी महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महापालिका क्षेत्रात मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत काही होर्डिंग्स आहेत। त्यांचेही 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळवण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। सहाशे 91 कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान। निवडणुकाच्या ड्युटीमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदानासाठी जाणे शक्य होत नाही। या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली असून मंगळवारी
अत्यावश्यक सेवेतील 691 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी 2,949 जणांनी विहित मुदतीत टपाली मतदानासाठी नमुना 12D फॉर्म भरून दिले होते. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 691 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 16 मे रोजी टपाली मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आदिवासींना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्या. आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन. 5व्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे, अन्यथा बहिष्कार घालावा, असे आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी केले आहे. अनिल भांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मंगलगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहोचवण्यात शासनाला यश आलेले नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधा आदिवासींना मिळत नाही. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवर उमेदवार जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखले जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरले आहे. त्यामुळेच आता जे उमेदवार आदिवासी समाजाला मान सन्मान देतील अशाच उमेदवारांना मत द्या, अन्यथा बहिष्कार घालावा, असे आवाहन अनिल भांगले यांनी केले आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचे प्रकाशन. मनोरुग्णालयाच्या जागी नवीन रेल्वे स्थानक. नवी मुंबईत एम्सच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय. जलवाहतुकीला प्रोत्साहन. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचे प्रकाशन गुरुवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते नजीम मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाईंचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांच्या वचननाम्यात जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, 12 डब्यांची लोकल 15 डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार मधील देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं असलेलं सरकार, एकनाथ शिंदे साहेब त्याचं नेतृत्व करत आहेत आणि दोघांचा संगम, दोघांचा संयोग घेऊन, दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्यासमोर प्रकाशित केलेला आहे. त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण, सुरक्षित लाईफलाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भात असेल, जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त
याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. शहरांचं व्यवस्थित असं नियोजन, नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं, नवी मुंबईचा विकास असेल, उद्योग रोजगारांना वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असतील त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करणं हा एकमेव उद्योग संजय राऊत यांना आहे आणि निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं हे एकमेव काम त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही. परंतु तुम्हाला कळेल की याचा कदाचित वचननामा तुम्ही पाहिलात. माझे समोरील विरोधी उमेदवार आहेत. मला एक हास्यास्पद गोष्ट आहे, यांना फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता येतात, परंतु एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे पाठपुरावा केलेले जे प्रोजेक्ट होते, मंजुरी मिळवलेले जे काही प्रोजेक्ट होते, त्यामध्ये माझे जे विरोधी उमेदवार आहेत ते प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आणि केलेल्या कामांमध्ये त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. मला एवढंच म्हणायचं, विचारांचं कर्तृत्व काय, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवणं, प्रयत्न शून्य असताना फक्त एकनाथ शिंदेवरती टीका करायची आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवायची, अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. नवीन ठाणे स्टेशन असेल, कोपरी सॅटिस मेट्रो, दिनाथ नाका रिमॉडेलिंग असेल, कोपरी पूल रुंदीकरण असेल, ठाणे शहरातील मेट्रो असेल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, साकेत गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी ते पटणी खाडी पूल, सर्व प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पेतून आणि दिलेल्या आर्थिक निधीतून पूर्ण झालेले आहेत. विचारांचे ना त्यासाठी प्रयत्न आहेत ना पाठपुर आहे, पण केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे, त्यांची श्रेय घेण्याची ही केविलवाणी प्रवृत्ती आहे. त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि मला त्यांना एक सूचना आहे की आपण केलेलं काम सांगावं. एकीकडे एकनाथ शिंदेवरती टीका करायची आणि त्यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवायची, यात कसला आलाय पुरुषार्थपणा. आपण काहीतरी करा, लोकांसमोर आपण केलेली कामं दाखवा ना. आउटडोअर फिटनेस सेंटर, सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी चौक सुशोभीकरण, हीच आपली कामं आहेत. खासदार म्हणून आपण काय कामं केलेली आहेत.